सविस्तर बातम्या बघणार आहोत। सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची खळबळ उडवून देणारी बातमी ती म्हणजे महाविकास आघाडीमधले ट्विस्ट काही संपायचं नाव घेत नाहीये। आणखीन एक ट्विस्ट या ठिकाणी आल्याचं बघायला मिळतंय, ते म्हणजे अजित पवारांसंदर्भात, आणि ते असं की मी आज शपथ घेणार नाही असं अजित पवारांनी स्वतः स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज छगन भुजबळ आणि जयंत पाटील शपथ घेतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं असून नंतरच्या मंत्रिमंडळ विस्तारात तरी अजित पवारांची वर्णी लागणार का याची उत्सुकता आहे। मात्र काही वेळापूर्वी त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की मी आज शपथ घेणार नाही। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोबतच या ठिकाणी छगन भुजबळ आणि जयंत पाटील देखील शपथ घेणार आहेत आणि एकूण 6 मंत्री या ठिकाणी शपथ घेणार आहेत। तर काही वेळापूर्वी अजित पवारांनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती बघूया। आज फक्त मुख्यमंत्री आणि 6 त्यांच्याबरोबर कॅबिनेट मंत्री एवढे सहकारी शपथ घेणार आहेत। काँग्रेसची नावं कोणती आहेत हे मला माहिती नाही। मी आज शपथ घेणार नाही। शिवसेनेची नावं आहेत तो तर त्यांचा अधिकार आहे। आमची मात्र नावं आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि छगन भुजबळ साहेब हे दोघं नेते शपथ त्या ठिकाणी घेतील। सर्व जे काही या विषयावर जे अंतिम निर्णय करायचे होते तिन्ही पक्षांमध्ये ते आता पूर्ण झालेले आहे। चर्चा पूर्ण झाली आहे आणि आता सरकार बनवण्याचा मार्ग आता प्रशस्त झालेला आहे। आणि एकूणच सध्या घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुडकेलवर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, काही वेळापूर्वी दिलेली खरं तर अजित पवारांची ही प्रतिक्रिया पाहिली तर मी आज शपथ घेणार नाही असं त्यांनी म्हटलंय, त्यामुळे ऑल इज वेल आहे का की काही गडबड आहे आणि या क्षणाची अधिकची काय तपशील आपल्याकडे शपथविधी संदर्भात? सातत्यानं कालपासून बोललं जात होतं की काहीतरी गडबड आहे, अजित पवार नाराज आहे, अजित पवारला मनवण्याचा प्रयत्न करतायत असं सगळं बोललं जात होतं। राजकीय वर्तुळामध्ये ही जोरदार चर्चा सुरू होती। अशातच आज सकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजे सिल्वर ओक येथे ज्या ठिकाणी सध्या आपण उपस्थित आहोत या ठिकाणी अजित पवार, शरद पवार, जयंत पाटील हे नेते त्यासोबतच प्रफुल्ल पटेल यांची चर्चा झाली आणि या चर्चेअंती हे ठरलं की अजित पवारांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश असणार आहे। मात्र अजित पवारांचा जो समावेश असणार ते अजित पवार आज शपथ घेणार नाही। आज राष्ट्रवादीकडनं छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा शपथविधी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसोबत होणार। यासोबत प्रत्येकी पक्षाच्या 2-2 सदस्यांचा मंत्री म्हणून शपथविधी जो आहे तो आजच्या शपथविधीत होणार। मात्र अजित पवार यांचा शपथविधी आज होणार नसला तरीही जी माहिती आपल्याकडे आहे या माहितीनुसार अजित पवार यांना येत्या काळात उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा दिलं जाण्याची दाट शक्यता आहे आणि तशी माहितीसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री या सरकारमध्ये होतील ह्याबाबत काही म्हणजे प्रश्न उद्भवणार नाही। अजित पवार हे निर्विवाद आता उपमुख्यमंत्री असतील। या सगळ्या परिस्थितीत आज बैठकीत हेच ठरलं। आज छगन भुजबळ आणि यांचा शपथविधी होईल। यासोबतच काँग्रेसकडनंही काँग्रेसची 2 नावं पुढे आली आहेत, बाळासाहेब थोरात आणि त्यांच्यासोबतच जर आपण बघितलं तर विजय वडेट्टीवार हे शपथ घेतील आणि शिवसेनेकडनं एक नाव आलेलं नाही, उद्धव ठाकरे हे घेणार आणि एकनाथ शिंदे हे शपथ घेणार। आज कालपर्यंत बरेच चर्चा उपस्थित केल्या जात होत्या की अजित पवार नाराज आहेत आणि तसं असलंही तरी आता आज स्वतः अजित पवारच पुढे येऊन त्यांनी प्रतिक्रिया दिली। त्यामुळं या सगळ्या संदर्भात आता कुठलाही प्रश्न किंवा कुठली समस्या या महाविकास आघाडीमध्ये उद्भवतील अशातला भाग दिसून येत नाही। अजित पवार कालपर्यंत आपण बघितलं तर अजित पवार हे माध्यमांच्या गराड्यापासून दूर होते, माध्यमांना चुकवत ते कालपर्यंत होते। मात्र आज त्यांनी स्वतः स्पष्ट केलंय की मी मंत्रिमंडळात असेल मात्र माझा शपथविधी आज नसणार आहे। उर्वरित सगळे जे शपथविधी असणार आहे ज्यात अजित पवार सुद्धा शपथ घेतील हे शपथविधी एकदा विधिमंडळामध्ये बहुमत सिद्ध झालं आणि बहुमतासोबतच विधानसभा अध्यक्षाची निवड झाली, ह्या सगळ्या प्रक्रियेनंतर अजित पवार यांचा शपथविधी आणि उर्वरित मंत्र्यांचे शपथविधी पार पडणार आहे। अक्षय, प्रत्येक क्षणाची खरं तर आता काही तास काही अवधीच या ठिकाणी उरलेला आहे, त्यामुळे अर्थातच या शपथविधीची उत्सुकता आता वाढलेली आहे। अशामध्ये उद्धव ठाकरेंनी फोन करून राज ठाकरेंना आमंत्रित केलेलं आहे, त्यामुळे राज ठाकरेंची उपस्थिती असणार का याबद्दल देखील मोठी उत्सुकता आहे। खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं
दोन भावांचं नातं आहेच, मात्र हे दोन पक्षांचे दोन प्रमुख आहे आणि राजकीय असो की एक पारिवारिक संबंध म्हणून असो, राज ठाकरे यांना आमंत्रण देणं हे गरजेचं होतं. त्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी फोनवरनं राज ठाकरे यांना आमंत्रणही दिलं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा प्रमुख म्हणून आणि उद्धव ठाकरे यांचा चुलत भाऊ या नात्याने राज ठाकरे यांनी ते आमंत्रण स्वीकारलं आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे आज उपस्थित राहतील अशी माहिती मनसेकडच्या गटातनं येत आहे. मनसेच्या गोटातनं ही माहिती आपल्यापर्यंत येत आहे आणि राज ठाकरे या शपथविधी समारोहाला असतील, कारण बाळासाहेबांचं स्वप्न होतं, ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर मोठी निष्ठा, ज्यांचं बोट पकडून राजकारणात राज ठाकरे आले होते, त्याच बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं जर सरकार होत असेल तर कदाचित राज ठाकरे यांना आनंदच असणार आहे आणि त्याचमुळं राज ठाकरे यांनी कुठलाही ट्विस्ट किंवा कुठलाही त्यामध्ये आडेवेडे न घेता उद्धव ठाकरे यांचा ज्यावेळी फोन आला अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद. या घडीची आणखीन एक महत्त्वाची खरं तर ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. राष्ट्रवादीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते, ती देखील बघूयात. मात्र त्याआधी पुढचं एक वृत्त आहे, ते म्हणजे आज आदर्श इमारतीचं वृत्त आल्यानंतर अशोक चव्हाण यांचं नाव यादीतून मागे घेण्यात आलेलं आहे. बाळासाहेब थोरात यांच्या समेत विजय वडेट्टीवार आज शपथ घेण्याची शक्यता असून शिवसेनेकडून दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे ही दोन नावं देखील पुढे आहेत, जी आज हे दोघे जण देखील आज शपथ घेणार आहेत. काँग्रेसकडून थोरात आणि वडेट्टीवारांचं नाव आहे, तर तिथेच आदर्श बातमीनंतर अशोक चव्हाणांचं नाव मात्र मागे पडल्याचं सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आज अशोक चव्हाण या शपथविधीमध्ये शपथ घेणार नाहीत असं कळतंय. तर राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भावनिक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात की माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब, आज तुमची खूप आठवण येते. हे सर्व बघण्यासाठी तुम्ही दोघे असायला हवे होतात. तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिलं. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता आणि आहात आणि राहाल, असं भावनिक ट्विट या ठिकाणी सुप्रिया सुळेंनी केलंय. तर उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला मला जायला आवडेल असं राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. अमित ठाकरेंची ही प्रतिक्रिया आपण पाहतोय. मातोश्रीवरून निमंत्रण आल्याचं मला अजून माहित नाही, आता घरी गेल्यावर कळेल असं म्हणत अमित ठाकरे नवी मुंबईच्या मनसेच्या मोर्चासाठी आले होते आणि त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जी आज शपथविधी देखील आहे, निमंत्रण आहे का किंवा आपण जाणार आहात का उद्धवजींच्या शपथविधी सोहळ्यात? अजून मला काही माहिती नाही, आता घरी गेल्यावर कळेल मला. आम्ही जी पण मला आवडेल. तर आज उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना एक अवलिया शिवसैनिक मुंबईमध्ये संपूर्ण भगवी गाडी घेऊन फिरतोय. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत हा शिवसैनिक पूर्ण भगवा असल्याचं बघायला मिळतंय आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. आज उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क इथं शपथविधी होतोय. सगळा आसपासचा जो परिसर आहे तो भगवामय झालेला आहे, पण एक व्यक्ती आहे की जो म्हणतात ना सर से लेके पाव तक पूर्ण भगवेत. त्यांची टोपी भगवी आहे आणि हे जे शूज आहेत ते सुद्धा भगवे आहेत. कुठला रंग आहे हा? सगळं भगवा सगळं. नाही पण म्हणजे कशाचा लावला रंग तो? नाही ही आपलं ऑइल पेंट आहे. ऑइल पेंट हा, बुटाला ऑइल पेंट आहे. हा, की भगवा बूट मिळत नाही म्हणून मी आपलं ऑइल पेंट करतो. केव्हापासून तुमचा असा ड्रेस आहे? आता 20 वर्ष झाली ना. तुम्ही असेच कपडे हा, घालता? हेच कपडे. आणि ही जी गाडी आहे तुमची, यांची गाडी खूप इंटरेस्टिंग आहे. हे पाहिली ना की शिवसेनेचा धनुष्यबाण आहे याच्यावर आणि गाडी पण पूर्णपणे भगव्या रंगांनी त्यांनी सजवलेली आहे. तर हा एक फोटो आहे तुमचा, केव्हाचा फोटो आहे हा? 17-18 वर्ष झाली बा. बरं. 18 वर्ष झाली. जेव्हा बाळासाहेबांना भेटलो तेव्हा बाळासाहेब अर्धा तास माझ्या सगळं आले. भेट झाली तेव्हा बाळासाहेबांनी गाडी पाहिली, खूप आनंद झाला आम्हाला. तेव्हा फोटो पण आहे तुमचे? हा, हे काय फोटो बी आहे. आणि एक गरीब माणूस होता तेव्हा, ही माणूस गरीब आहे, तो माणूस माझ्या संघ आलेला होता. इथं बी आहे तेव्हा साहेबांच्या मागे उभा राहिला आहे. आणि तेव्हा इथं समोरच आहे. तेव्हा इथं समोरच आहे. आणि नंतर म्हणजे ती दारू वगैरे पितो म्हणून मी सांगितलं होतं त्याला की घरी सांगितलं, शिरूर तालुक्यामधला होता, की बाळासाहेब जर भेटले तर बाळासाहेब तुझ्या अंगावर हात टाकतील. मी सांगेन ती मला ठेवते का माझ्या अंगावर हात, म्हणजे मी सांगेन 100% बाळासाहेब ठेवणार. हा, मग जेव्हा तिथं गेल्यानंतर साहेबांना सांगितलं रोज दारू पितो, त्याच्या अंगावर हात ठेवा ना. म्हणजे मोहन दारुडे आणलेत का तू? हा, म्हणजे तुम्ही हात ठेवा ना. हा, मग ती सोडून देईन. तेव्हा साहेबांनी त्याच्या अंगावर हात ठेवला. काय बाळासाहेब बसले होते का पण गाडीवर? हा, नाही, हात लावला ना गाडीला. हा,
फिरले, अर्धा तास फिरले, पाहिली त्यांनी गाडी, बसता आले नाही. म्हणजे लय मोठी गाडी आणली त्यांनी, पाय ठुलता, पाय ठुलता बाबा ठेवा इथं, पाय ठुला, अशी लुंगी वर केली आणि पाय ठुलता. मला म्हणले लय मोठी गाडी, मी पड ना. हा, मग म्हणलं काय करू, म्हणजे तू बारीक गाडी घेऊन ये, मग बसेन. बरं, तुम्ही काहीतरी डायलॉग मारला होता म्हणे त्यांना त्यावेळेस. हा, मी ते गाडी लिहिलं असं, चाकू क्या मारती आंख मार के देख, श्री बाळासाहेब की गाडी आहे तो नजर लगा कर देख. तर लय खुश झालते बाळासाहेब. हा, मला म्हणजे मला जाताना सुद्धा विचारलं, आलेलं विचारलंय, मोहन तुला काय पाहिजे, म्हणजे तुम्ही अख्खी मुंबई नावं केली ना तरी नको, एक शिवसैनिकांची मरेपर्यंत मी शान राखणार माणूस आहे. सांगा, हे तुमचं नेलपेंट पण आहे काय? हा सगळं नीलपेंट आहे का? माझे डबे असते, काय लोक म्हणतात पेंट असन, पेंट नसतो, मी डबी घेत असतो. बघा माझी डबी असते. नेलपेंट आहे? हा, नीलपेंट आहे, आणतो. कुठून मिळालं हा, तुम्हाला? दुकानात मिळतात ते. बरं. हा, पण मी नेहमी हे वापरणार. हा. आणि काय अजून गाडीच्या वर दाखवा जरा इथं. टेप आहे गाडीला, बाळासाहेबांच फक्त लावतो, दुसरं काय लावत नाही. लावून बघ रे. हा, नुसतं कधी मी बाळासाहेबांचंच लावणार, रोज बाळासाहेबांचं नाव मोठं करणार, हे मी म्हणजे कसमच घालतो. टेप आहे हा. हा, कायम बाळासाहेबांचं नाव आहे बा. या सगळ्या कडवट शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना अजूनही आहे. हा अवलिया शिवसैनिक आहे. असे अनेक शिवसैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. संजय सावंत या शेतकऱ्याला उद्धव ठाकरेंनी शपथविधीसाठी बोलावलं आहे आणि अनवणी पायानं निघालेलं सावंत दाम्पत्य हे या दाम्पत्यानं आज उपवास ठेवलेला आहे आणि जोपर्यंत आजचा शपथविधी सोहळा पार पडत नाही तोपर्यंत काहीही न खाण्याचा निर्णय या कुटुंबानं घेतलाय. आणि या दाम्पत्याशी खास बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय. हे आहेत संजय सावंत, ज्यांना उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेताना खास निमंत्रित करण्यात आलेला आहे आणि थेट सांगलीहून ते इथे आलेले आहेत. आपण बघतोय की त्याची ही खरं तर दृश्य, ते स्वतः वारकरी आहेत, सातत्यानं पायी चालत वारकरी म्हणून ते पंढरपूरला जातात आणि त्यांच्या मते खरं सर याचाच काहीसा प्रसाद म्हणावा की त्यांना थेट आता शपथविधीच्या सोहळ्याला उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्टेजवर बसण्याची संधी मिळणार आहे. संजय सावंत यांच्याकडनं जाणून घेऊया, पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला कळलं उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतात आणि त्यांच्या शपथविधीसाठी तुम्हाला बोलवलंय, त्यावेळची तुमची भावना काय होती? हा मॅडम, खूप ऊर अभिमानानं भरून आला आणि विठ्ठल पावला हे निश्चितपणानं लक्षात आलं. महाराष्ट्राच्या जनतेच्या रूपानं विठ्ठल पावला आणि विठ्ठलाची एक ब्रह्मांडाची शक्ती आहे आणि विठ्ठल हा पावणारा देव आहे आणि काहीतरी महाराष्ट्राचं निश्चितपणानं पुढच्या 5 वर्षात अतिशय चांगलं होणार आहे. महाराष्ट्रामधल्या सगळ्या जनतेचं चांगलं होणार आहे आणि शेतकऱ्यांचं तर निश्चितपणानं होणार आहे, त्याबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांचं देखील चांगलं होणार आहे. बरोबर आहे. पण आता मला सांगा की जरा तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे मी की उद्धव ठाकरेंच्याकडे तुमची पहिली भेट कधी झाली आणि थेट तुम्ही त्यांना कधी म्हटलात की तुम्ही मुख्यमंत्री होणार? हां, ज्या वेळेला आदरणीय उद्धवजी साहेब सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले होते त्यावेळेला विठ्ठलाच्या पायाजवळची तुळशीची माळ आणि चंद्रभागेचं पाणी तीर्थ आम्ही साहेबांना दिलं आणि साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही निश्चितपणानं मुख्यमंत्री होणार आहे, शिवसेनेची सत्ता येणार आहे. विठ्ठलाच्या चेहऱ्यावरून आम्हाला असं दिसून आलेलं होतं. तर साहेब म्हणलं आमची एक इच्छा आहे. साहेब म्हणले काय इच्छा आहे, तुला काय मागणं पाहिजे? साहेब म्हणलं तुमचा शपथविधी सोहळा होत असताना आम्हाला पती पत्नींना तो सोहळा स्टेजच्या खाली पायरीजवळ उभा राहून बघता आलं तरी सुद्धा चालेल. तुम्ही असं बोलला होता? असंच बोललो. साहेब म्हणलं आम्हाला पायरीजवळ उभा राहून बघता आलं तर चालेल. साहेब म्हणले पायरीजवळ नाही, तुमची जागा पायरीजवळ नाही, स्टेजच्या वरती येऊन तुम्हाला आम्ही उभा राहायची संधी देतो आणि तुमचे विठ्ठलाचे आशीर्वाद आम्हाला असू द्या. तुम्हाला कुणी फोन केला आणि काय सांगितलं नेमकं तुम्हाला? सिंधुदुर्गचे खासदार आदरणीय विनायकजी राऊत साहेबांचा आम्हाला फोन आला, प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सरांचा फोन आला. त्यावेळेला आम्ही अतिशय खूप असं आनंदित झालो, आमचं सगळं कुटुंब आनंदित झालं आणि सगळ्या घरामध्ये पुंडली गौरदेव हरी विठ्ठल नामाचा जय जयकार सुरू झाला. एक वारकऱ्यांची पत्नी म्हणून जरा तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे, हा क्षण हा योग कधी येईल असं वाटलं होतं का? कधीच नाही, असं कधीच वाटलं नव्हतं की आमच्या आयुष्यात हा असा योग म्हणजे येईल, आनंदाचा क्षण येईल की आम्ही ज्या शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होतील असं आम्ही साकडं घातलं होतं विठ्ठलाकडे. मग विठ्ठलाने ही आमची इच्छा पूर्ण केली, त्यामुळे आम्हा सगळ्या पूर्ण कुटुंबाला आणि मी ह्यांची पत्नी म्हणून आम्हाला खूप आनंद झाला
आणि आमचं हे साकडं विठ्ठलानं ऐकलं म्हणून आम्ही विठ्ठलाचे सुद्धा आभार मानले. जरा बघा या दोघांचे पण पाय मला मुद्दाम दाखवायचे आहेत. दोघांनीही पायामध्ये चपला बिलकुल घातलेल्या नाहीये आणि जसं वारीला जातात तसंच ते आज आलेले आहेत. आज तरी चप्पल घालायची होती ना? नाही ताई, आज इतका सुखद सोहळा आहे. आज आम्ही सकाळपासून उपवास केलाय. त्या दिवशी देखील 5 दिवस उपवास केला होता, पायी चालत जातो. आज सुद्धा ज्या वेळेला साहेब शपथविधी घेतील त्याच वेळेला त्या ठिकाणी अन्न सेवन करणार आणि पायामध्ये चप्पल घालणार. तुम्ही पण उपवास ठेवलाय? हो, आम्ही दोघांनीही उपवास केला होता. आणि आता तुम्ही आता कुठून आलाय? थेट सांगलीवरून आलाय? सांगली जत तालुक्यातून. जत तालुक्यातलं बनाळी म्हणून एक छोटंसं गाव आहे. बनाळी. बनाळी. किती वाजता निघाला? आम्ही ऍक्च्युली काल आलो होतो मॅडम. इथं थोडंसं कल्याणला आम्ही मुक्काम केला आणि आज इथं आलो. अच्छा, पण आज तुम्ही उपवास ठेवलाय? हो, आज उपवास, संपूर्ण दिवसभर उपवास ठेवला. संपूर्ण दिवस. एक शेवटचा प्रश्न पण तो महत्त्वाचा आहे की उद्धव ठाकरे तुम्ही म्हणाला होतात की ते मुख्यमंत्र्याची शपथ घेतील मुख्यमंत्री म्हणून, असं तुम्हाला विठ्ठलाच्या चेहऱ्यावर बघायला मिळालं. आता तुम्ही त्यांना भेटणार आहात. भेटल्या तुम्ही त्यांना काय म्हणणार आहात? काय मागणं असणार आहे तुमचं? निश्चितपणानं साहेब, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक घटकाला, शेतकरी मायबापाला आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक नागरिकानं तुमची 5 वर्ष, पुढची 50 वर्ष नव्हे 100 वर्ष लक्षात ठेवावी, असं काम तुम्ही करा. विनायक राऊतांनी तुम्हाला फोन केला तेव्हा असं म्हटलं होतं का की तुम्हाला स्टेजवर बसायचं? हा, विनायक राऊत साहेब म्हणले की उद्धव साहेबांनी तुम्हाला बोलवलं आणि निश्चितपणानं तुम्हाला मानाच्या ठिकाणी बसवण्यात येईल. सचिन कुबडेसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आज पार पडत असलेल्या शपथविधी सोहळ्याची प्रत्येक अपडेट अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उद्धव ठाकरेंच्या आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी द्रमुक पक्षाचे अध्यक्ष MK स्टॅलिन हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय. या सोहळ्यासाठी स्टॅलिन यांना खास आमंत्रण देण्यात आलं होतं आणि त्यानुसार आता मुंबईमध्ये त्यांचं आगमन झालंय. तर आज शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्यामुळे शिवाजी पार्ककडे जाणारे काही रस्ते दुपारनंतर बंद करण्यात येणार असून मुंबईकरांसाठी काही पर्यायी मार्ग देखील वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर जे बंद करण्यात आलेले आहेत आणि त्या मार्गांना पर्यायी मार्ग कोणते असणार आहेत हे आपण स्क्रीनवरती बघताय. तर काही मार्गावरती वाहनं उभी करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या मार्गांवरती दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत हे मार्ग बंद असणार आहेत आणि त्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तर आज पार पडणाऱ्या या महान, खरं तर मोठ्या शपथविधी सोहळ्याची प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत अशीच पोहोचवत राहणार आहोत, जे की आज खरं तर शिवसैनिकांच्या स्वप्नपूर्तीचा आजचा महत्त्वाचा दिवस. प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येतोय.